एमपीबीटीच्या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. माय नेम इज अक्षय लोंढे अँड दिस इज युअर चॅनल एएचएल लेक्चर्स. पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनच्या रिलेटेड काही पॅरामीटर्स बघितले होते, जसे की टाइम पिरियड. बरोबर, टाइम पिरियड नंतर आपण बघितलं होतं की फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन काय आहे, त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी आणि अँग्युलर वेलॉसिटी याचं रिलेशन काय होतं ते बघितलं होतं. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन. त्याच्यानंतर टाइम पिरियडचा फॉर्म्युला बघितला होता, टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. तर असे काही इम्पॉर्टंट पॉईंट आपण पाठीमागच्या लेक्चरला बघितले होते. आज आपल्याला पुढचा पॉईंट सुरू करायचा आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण सुरुवात करणार आहोत काही पाठीमागच्या बेसिक पॉईंट्स पासून, आणि मग आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय ते बघणार आहोत, आणि त्याच्यानंतर सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे काय हा पॉईंट आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे, बघा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये मी काय सांगितलं होतं तुम्हाला की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय, मोशन ऑफ द बॉडी अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल विथ द कॉन्स्टंट स्पीड इज कॉल्ड एज अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बरोबर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक ऑब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट ए या ठिकाणी आहे आणि काय करतोय, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतोय. याचा अर्थ त्याचं स्पीड कॉन्स्टंट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ए या ठिकाणी त्याचं स्पीड किती आहे, 40 मीटर पर सेकंद आहे. तो या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्याचं जे स्पीड आहे ती इथं सुद्धा 40 मीटर पर सेकंदच आहे. या ठिकाणी पण त्याचं स्पीड 40 मीटर पर सेकंद आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यावरून आपल्याला काय कळतंय की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये स्पीड जे आहे ते स्पीड कसं राहतंय, कॉन्स्टंट राहत. बरोबर, प्रत्येक इन्स्टंटला स्पीड जे आहे ते स्पीड कसं राहतंय तर कॉन्स्टंट राहत. बरोबर, मग इथं लिहू शकतो आपण इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन द मॅग्निट्यूड, बरोबर, द मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी. मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी, मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी म्हणजेच काय, म्हणजे स्पीड. बरोबर, मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी म्हणजे स्पीड. द मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी रिमेन्स कॉन्स्टंट. बरोबर आहे, बट डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी इज चेंजिंग. बरोबर, वेलॉसिटीची जी डायरेक्शन आहे ती प्रत्येक इन्स्टंटला चेंज होते. या ठिकाणी वेलॉसिटीची डायरेक्शन इकडे, या ठिकाणी वेलॉसिटीची डायरेक्शन इकडे, या ठिकाणी या डायरेक्शन मध्ये वेलॉसिटी, आणि या ठिकाणी वेलॉसिटी या डायरेक्शन मध्ये, म्हणजे डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी इज चेंजिंग. मग इथे लिहू शकतो बट द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी इज चेंजिंग. म्हणजेच इथं आपल्याला एक महत्वाचा पॉइंट कळाला होता की इथं जी वेलॉसिटीची डायरेक्शन आहे ती कंटिन्युअसली काय होते तर चेंज होते. बरोबर, मग वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होत असेल तर काय असणार आहे बघा. ऍक्सलरेशन म्हणजे मी काय सांगितलं होतं, ऍक्सलरेशन कशावरती डिपेंड असतं तर चेंज इन वेलॉसिटी. बरोबर, आणि वेलॉसिटी कधी चेंज होते तर वेलॉसिटी दोन गोष्टींवरती डिपेंड आहे, एक म्हणजे स्पीड आणि दुसरी गोष्ट म्हणजे डायरेक्शन. बरोबर की नाही. वेलॉसिटी कधी चेंज होते, एकतर वेलॉसिटीचं मॅग्निट्यूड चेंज होतं म्हणजे स्पीड चेंज होतं, किंवा एकतर वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज झाली तर वेलॉसिटी चेंज होते. येते लक्षात. आणि वेलॉसिटी चेंज झाली तर बॉडीला ऍक्सलरेशन असतं असं आपण म्हणतो. या ठिकाणी हा जो पार्टिकल आहे जो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट होतोय, याचं जे स्पीड आहे म्हणजेच मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी जे आहे हे कसं राहतंय तर कॉन्स्टंट राहतंय. बरोबर की नाही. पण या ठिकाणी ही जी वेलॉसिटी आहे या वेलॉसिटीची डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज होते. बरोबर, मग जर डायरेक्शन चेंज होत असेल तर वेलॉसिटी चेंज होते, आणि वेलॉसिटी चेंज होत असेल तर बॉडीला ऍक्सलरेशन आहे. म्हणजे या ठिकाणी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये बॉडीला ऍक्सलरेशन असतं, आणि ते जे ऍक्सलरेशन आहे त्या ऍक्सलरेशनचं जे मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचा फॉर्म्युला आपण बघितला होता, ए इज इक्वल टू व्ही ओमेगा, ए इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर, आणि ए इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. असे तीन फॉर्म्युला आपण त्या दिवशी बघितले होते. म्हणजेच आपल्याला एक महत्वाचा पॉइंट इथं समजला होता की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये बॉडीला ऍक्सलरेशन असणार आहे. मग आता आपल्याला काय शिकायचंय, याच्या पुढचा पार्ट शिकायचा आहे की हे जे ऍक्सलरेशन आहे ह्या ऍक्सलरेशनची डायरेक्शन कोणती. कारण की ऍक्सलरेशन एक वेक्टर क्वांटिटी आणि वेक्टर म्हणलं की डायरेक्शन असणारच आहे. मग या ऍक्सलरेशनला डायरेक्शन कोणती असणार आहे ते आपल्याला इथं महत्वाचा पॉइंट समजून घ्यायचा आहे. आणि महत्वाचं एक गोष्ट की ऍक्सलरेशनला डायरेक्शन जे आहे त्या डायरेक्शन वरून एक नाव दिलेलं आहे.
युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये जे ऍक्सलरेशन आहे त्या ऍक्सलरेशनला आपण रॅडियल ऍक्सलरेशन असं म्हणतो. मग रॅडियल ऍक्सलरेशन का म्हणायचं त्याला ते आपल्याला इथं समजून घ्यायचं. मग इथं मी हेडिंग लिहितो, डायरेक्शन ऑफ ऍक्सलरेशन इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं टायटल लिहितो. बघा, इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. ठीक आहे, याच्यावरून तुम्हाला नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन पण लगेच कळेल. बघा, त्या दिवशीची डायग्राम मी इथं काढतोय. एक पार्टिकल सपोज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आहे. ठीक आहे, एक पार्टिकल अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये आहे आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतोय. ठीक आहे, ओ इज नथिंग बट ए सेंटर ऑफ द सर्कल. या ठिकाणी इनिशियल पोझिशन आहे त्या पार्टिकलची आणि ओ ए काय आहे तर रॅडियस ऑफ द सर्कल. आणि या रॅडियसला आपण रॅडियस वेक्टर असं पण म्हणू शकतो. बरोबर, ओ ए ला आपण रॅडियस वेक्टर पण असं म्हणू शकतो, कारण की याला मॅग्निट्यूड आहे आणि डायरेक्शन आहे, म्हणून हा रॅडियस वेक्टर पण आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे, हा पार्टिकल ए पासून सपोज बी या ठिकाणी आला. कुठे आला? बी या ठिकाणी. ओके, सो ओबी सुद्धा काय तर ओबी सुद्धा रॅडियसच आहे किंवा त्याला आपण रॅडियस वेक्टर म्हणू शकतो. मग या पार्टिकलने पोझिशन बदलली, त्याच्यामुळे इथं अँग्युलर डिस्प्लेसमेंट झालं डेल्टा थीटा. ठीक आहे, बर. हे या ठिकाणी त्या पार्टिकलची जी लिनियर वेलॉसिटी असेल, ती लिनियर वेलॉसिटी कोणत्या डायरेक्शन मध्ये असेल जरा विचार करा. पार्टिकल अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरतोय, त्यामुळे वेलॉसिटी या डायरेक्शन मध्ये असेल. ठीक आहे, अच्छा, याला आपण नाव दिलं होतं एपी. आणि एपी वेक्टर काय रिप्रेझेंट करतोय तर लिनियर वेलॉसिटी ऑफ पार्टिकल किंवा त्या पार्टिकलची वेलॉसिटी या डायरेक्शन मध्ये आहे असं रिप्रेझेंट करतो. ए या ठिकाणाहून तो पार्टिकल बी या ठिकाणी आला. ठीक आहे, त्यावेळेला त्या पार्टिकलची वेलॉसिटी कोणत्या डायरेक्शन मध्ये असेल? इकडे. बरोबर, अच्छा, या डायरेक्शन मध्ये काय असणार आहे? त्या पार्टिकलची वेलॉसिटी असणार या डायरेक्शन मध्ये. ठीक, नंतर आपण एक कन्स्ट्रक्शन केलं होतं. ते कन्स्ट्रक्शन आठवा जरा, काय केलं होतं? या वेक्टरला एक पॅरलल वेक्टर आपण इथं काढला होता, किंवा थोडक्यात मी असं पण म्हणतो, हा वेक्टर उचलतो मी आणि इथं ठेवतो. बरोबर, एपी वेक्टर इथनं उचलतो आणि इथं ठेवतो. बरोबर आहे, बरं. ओके, हा जो वेक्टर होता, या वेक्टरला आपण नाव दिलं होतं बी क्यू. बरोबर, दिस इज द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी व्हेन द पार्टिकल इज ऍट पॉइंट बी. आणि नंतर आपण कन्स्ट्रक्शन केलं, ड्रॉ वन वेक्टर विच इज पॅरलल टू वेक्टर एपी, आणि त्या वेक्टरला आपण बी आर असं नाव दिलं होतं. बरोबर, मग याच्यावरून आपल्याला काय समजलं होतं जरा विचार करा, की ज्यावेळेस हा पार्टिकल ए पासून बी पर्यंत आला, त्यावेळेला त्या पार्टिकलची वेलॉसिटी चेंज झाली. वेक्टर चेंज होतोय बघा, बी आर पासून हा वेक्टर चेंज होतो. बरोबर, हा वेक्टर आणि हा वेक्टर सेमच. हा वेक्टर म्हणजे इनिशियल वेलॉसिटी वेक्टर आहे आणि हा काय तुमचा फायनल वेलॉसिटी वेक्टर आहे. म्हणजे हा पार्टिकल इथून इथं आला की वेलॉसिटी वेक्टरने डायरेक्शन बदलली. बरोबर आहे, मग नंतर आपण हा एक नवीन वेक्टर इथं जोडला, आर क्यू. आणि आर क्यू वेक्टर काय होता? तर आर क्यू वेक्टर होता चेंज इन वेलॉसिटी वेक्टर, दॅट इज नथिंग बट ए डेल्टा व्ही होता. जरा तुमच्या नोटबुक मध्ये चेक करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. व्हॉट इज आरक्यू? आरक्यू इज नथिंग बट ए चेंज इन वेलॉसिटी वेक्टर. बरोबर आहे, आणि चेंज इन वेलॉसिटी म्हणजेच काय तर चेंज इन वेलॉसिटी म्हणजेच ऍक्सेलरेशन. चेंज इन वेलॉसिटी म्हणजेच काय? ऍक्सेलरेशन. म्हणजे या डायरेक्शन मध्ये त्या पार्टिकलला ऍक्सेलरेशन. दिस इज द ऍक्सेलरेशन वेक्टर. हा आहे तुमचा ऍक्सेलरेशन वेक्टर. येतं लक्षात? आपल्याला बघायचं की डायरेक्शन ऑफ ऍक्सेलरेशन इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे या पार्टिकलचं जे ऍक्सेलरेशन आहे ते ऍक्सेलरेशन या डायरेक्शन मध्ये आहे. आता या डायरेक्शन मध्ये आहे म्हणजे नक्की काय जरा विचार करा. या डायरेक्शन मध्ये आहे म्हणजे नक्की काय जरा थोडा आपण विचार करूया. ठीक आहे, इथं अँगल किती झाला होता? 90 डिग्री होता. या ठिकाणी पण अँगल 90 डिग्री आहे. बरोबर, या ठिकाणी अँगल 90 डिग्री. बर, आता ओबी काय? रॅडियस वेक्टर आहे. आणि आरक्यू काय? आरक्यू म्हणजे तुमचा ऍक्सेलरेशन वेक्टर आहे. हे दोन्ही पण वेक्टर जरा बघा, हे दोन्ही वेक्टर एकमेकांना पॅरलल आहे. इथं अँगल 90 आहे आणि इथं पण अँगल 90, म्हणजे हे दोन्ही वेक्टर एकमेकांना पॅरलल आहेत किंवा अँटी पॅरलल म्हणलं तरी सुद्धा चालेल. ठीक आहे, हे दोन्ही वेक्टर एकमेकांना पॅरलल आहेत, पण दोन्ही वेक्टर एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये. मग जर मी हा वेक्टर आर क्यू ला उचललं आणि जर मी इथं ठेवलं, ठीक आहे, जर मी या वेक्टरला उचललं आणि जर इथं ठेवलं तर काय होईल जरा विचार करा. कुठल्या वेक्टरला? आर क्यू वेक्टरला उचललं आणि जर मी इथं ठेवलं तर काय होईल? तर आर क्यू वेक्टर हा अलॉंग द रेडियस असेल आणि टुवर्ड द सेंटर येईल. बरोबर आहे, ऍक्सेलरेशन वेक्टर आहे हा,
बरोबर. चेंज इन वेलॉसिटी म्हणजेच ऍक्सलरेशन, म्हणजेच RQ इज द ऍक्सलरेशन अँड दिस ऍक्सलरेशन वेक्टर मी जर या ठिकाणी ठेवला तर ऍक्सलरेशन वेक्टर टुवर्ड्स द सेंटर असेल आणि अलॉंग द रेडियस असेल. म्हणून या वेक्टरला आपण रॅडियल वेक्टर असं म्हणतो. का म्हणतो रॅडियल वेक्टर? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये जे ऍक्सलरेशन असतं त्या ऍक्सलरेशनला आपण रॅडियल वेक्टर म्हणतो, कारण की ते ऍक्सलरेशन किंवा त्या पार्टिकलचं ऍक्सलरेशन नेहमी लक्षात ठेवा टुवर्ड्स द सेंटर आणि अलॉंग द रेडियस असतं. म्हणून इथं आपण लिहू शकतो इन uniform circular motion there is change in velocity, there is change in direction of velocity असं लिहिूयात. डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. बरोबर. वेलॉसिटीची डायरेक्शन काय होते या ठिकाणी? चेंज होते प्रत्येक इन्स्टंटला. बरोबर. देर इज अ चेंज इन डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. सो बॉडी हॅज ऍक्सलरेशन. बॉडीला ऍक्सलरेशन असेल. बरोबर. धिस ऍक्सलरेशन, हे ऍक्सलरेशन कोणत्या डायरेक्शन मध्ये आहे? दिस ऍक्सलरेशन इज along the radius and towards the center of circle. So it is called, त्यामुळे त्या ऍक्सलरेशनला आपण रॅडियल ऍक्सलरेशन असं म्हणतो. रॅडियल ऍक्सलरेशन. आणि याला अजून एक नाव आहे, याला आपण सेंट्रीपेटल ऍक्सलरेशन असं पण म्हणतो. येते लक्षात? सेंट्रीपेटल म्हणजे सेंटरकडे जाणारा. बरोबर. सेंट्रीपेटल. बरोबर. म्हणून इथं आपण लिहूया सेंट्रीपेटल. ओके. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये जे ऍक्सलरेशन बघितलं होतं, जे ऍक्सलरेशनचे फॉर्म्युले बघितले होते, ते ऍक्सलरेशन ऍक्च्युअली कसलं ऍक्सलरेशन आहे तर रॅडियल ऍक्सलरेशन आहे. बरोबर. म्हणजेच इथं आपण लिहू शकतो द मॅग्निट्यूड ऑफ दिस ऍक्सलरेशन इज, काय फॉर्म्युला आपण बघितले होते? रॅडियल ऍक्सलरेशनचा काय फॉर्म्युला असणार आहे मग? व्ही ओमेगा, किंवा रॅडियल ऍक्सलरेशनचा दुसरा फॉर्म्युला आर ओमेगा स्क्वेअर, किंवा रॅडियल ऍक्सलरेशन व्ही स्क्वेअर अपॉन आर, असा फॉर्म्युला असू शकतो. बरोबर आहे. डायरेक्शन कळाली का? डायरेक्शन ऑफ रॅडियल ऍक्सलरेशन कुठं असते? टुवर्ड्स द सेंटर, अलॉंग द रेडियस, टुवर्ड्स द सेंटर. ठीक आहे. मग वेक्टर फॉर्म मध्ये, इन वेक्टर फॉर्म ते जे रॅडियल ऍक्सलरेशन आहे ते रॅडियल ऍक्सलरेशन असं आपण कसं लिहू शकतो बघा. रॅडियल ऍक्सलरेशन वेक्टर फॉर्म मध्ये आपण असं लिहिणार मायनस आर इंटू ओमेगा स्क्वेअर. आता हे असं का लिहिलं जरा विचार करा. वाय देर इज अ निगेटिव्ह साइन. इथं निगेटिव्ह साइन का आला असेल? बघा, रॅडियल ऍक्सलरेशन टुवर्ड्स द सेंटर आहे. बरोबर आहे. रॅडियल ऍक्सलरेशन टुवर्ड्स द सेंटर आहे. आणि आर बार काय? आर बार म्हणजेच रेडियस वेक्टर आहे. हे दोन्ही वेक्टर एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे. हे दोन्ही वेक्टर म्हणजेच कोणते? एक रेडियस वेक्टर आणि ऍक्सलरेशन वेक्टर, दोन्ही एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये असल्यामुळे आपण काय करतो? इथं निगेटिव्ह साइन देतो. म्हणून इथं तुम्ही लिहू शकता द निगेटिव्ह साइन इज ड्यू टू, किंवा निगेटिव्ह साइन इज showing radius vector and acceleration vector are in opposite direction. येते का लक्षात? मला वाटतं की तुमच्या हा पॉइंट लक्षात आलेला असेल की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये जे ऍक्सलरेशन असतं ते ऍक्सलरेशन रॅडियल ऍक्सलरेशन असतं, आणि या रॅडियल ऍक्सलरेशनची डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर असते, अलॉंग द रेडियस असते. म्हणून त्याला आपण सेंट्रीपेटल ऍक्सलरेशन असं पण म्हणतो. आणि निगेटिव्ह साइन का? कारण की रॅडियस वेक्टरच्या नेहमी अपोजिट डायरेक्शन मध्ये हे सेंट्रीपेटल ऍक्सलरेशन ऍक्ट होतं. बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे आता इथं तुमच्या हा पॉइंट लक्षात आलेला असेल, तर आपण काय करूयात? पुढचा पॉइंट बघूयात की नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय. ठीक आहे. तर हे नोट डाऊन करा, खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ओके.
आता बघा, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय ते आपण बघूया. खूप इझी पॉइंट आहे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे, तर हेडिंग लिहा, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे. आता नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय? द मोशन ऑफ बॉडी अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल विथ व्हेरिएबल स्पीड. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट काय करतोय? सर्क्युलर पाथ वरती मोशन करतोय, बरोबर, सर्क्युलर मोशन करतोय. पण ती सर्क्युलर मोशन करत असताना त्याची जी वेलॉसिटी आहे, म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी जे आहे ते प्रत्येक इन्स्टंटला काय होतंय तर चेंज होतंय. त्याला आपण म्हणतो नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बरोबर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, सपोज एक पार्टिकल किंवा एक ऑब्जेक्ट काय करतोय? सर्क्युलर मोशन करतोय अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये. ठीक आहे, तर या ठिकाणी सपोज त्याचं जे स्पीड आहे ते स्पीड सपोज किती आहे? 20 मीटर पर सेकंद. ठीक आहे, या ठिकाणी ज्यावेळेस तो पोहोचला त्यावेळेला या इन्स्टंटला या ठिकाणी त्याचं स्पीड सपोज 30 मीटर पर सेकंद. ठीक आहे, या ठिकाणी ज्यावेळेस तो पोहोचला त्यावेळेला त्याचं जे स्पीड आहे सपोज ते किती झालंय? सपोज 25 मीटर पर सेकंद झालंय. ठीक आहे, या ठिकाणी ज्यावेळेस तो ऑब्जेक्ट पोहोचला त्यावेळेला त्याचं स्पीड जे आहे ते 70 मीटर पर सेकंद झालं. ठीक आहे, मग याच्यावरून तुमच्या काय लक्षात येते जरा बघा. या ठिकाणी 20 आहे, 30 आहे, 25, 70 आहे, म्हणजे सर्क्युलर मोशन करतोय तो पार्टिकल, पण त्याचं जे स्पीड आहे ते स्पीड काय होतंय? व्हॅरी होते, चेंज होते. कधी तो एकदम स्लो आहे तर कधी त्याच्यापेक्षा स्लो आहे, कधी तो एकदम फास्ट चाललाय, कधी परत स्लो चाललाय. म्हणजे सर्क्युलर मोशन करत असताना जर स्पीड व्हॅरी होत असेल तर त्याला आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हणतो. नॉन युनिफॉर्म म्हणजेच काय? तर युनिफॉर्म नाहीये. युनिफॉर्म नाहीये म्हणजेच कॉन्स्टंट नाही, त्याला आपण म्हणतो नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. पण या ठिकाणी जी वेलॉसिटीची जी डायरेक्शन आहे ती वेलॉसिटीची डायरेक्शन काय होते? चेंज होतच आहे, एवढं मात्र आपल्याला लक्षात येईल. कारण की सर्क्युलर मोशन मध्ये डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी इज ऑलवेज चेंजिंग. मग इथं आपण काय लिहू शकतो? इन नॉन, बघा पहिल्यांदा आपण डेफिनेशन लिहूयात. द मोशन ऑफ बॉडी along the circumference of circle with variable speed is called नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बरोबर आहे, डेफिनेशन तशीच आहे. बरोबर आहे, ज्याचं स्पीड जे ते स्पीड काय होते? कंटिन्युअसली चेंज होते, त्याला आपण म्हणतो नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. याचं एक्झाम्पल देता येईल का? एक्झाम्पल ऑफ नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन डे टू डे लाईफ मधलं बघा. आपण ज्यावेळेस फॅन चालू करतो त्यावेळेला काय होतं? वेन वी स्विच ऑन द फॅन काय होतं? त्या ठिकाणी स्पीड हळूहळू वाढत 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 जाते. बरोबर आहे, म्हणजेच काय होतं? इथं स्पीड चेंज होतं, कंटिन्युअसली चेंज होतं. म्हणजे त्या ठिकाणी ती जी मोशन आहे फॅनची ती नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. बरोबर आहे. आणि ज्यावेळेस आपण फॅन बंद करतो त्यावेळेस काय होतं? त्यावेळेला सुद्धा स्पीड हळूहळू कमी 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 होत जात. त्या ठिकाणी सुद्धा काय ती मोशन जी आहे फॅनची ती नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे इथं आपण म्हणू शकतो फॉर एक्झाम्पल, वेन वी स्विच ऑन or off the fan has non-uniform circular motion. बरोबर आहे. when we switch on or switch off the fan त्यावेळेस फॅनची जी मोशन आहे ती मोशन नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असते. बरोबर आहे, इथपर्यंत कळालं? अच्छा, मग आता या ठिकाणी नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये बॉडीला ऍक्सलरेशन असतं का? आणि असेल तर त्या ऍक्सलरेशनला काय म्हणायचं ते आपल्याला बघायचं. ठीक आहे, बघा या ठिकाणी मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की ऍक्सलरेशन जे आहे ते ऍक्सलरेशन बॉडीला कधी असतं? तर ज्या वेळेला चेंज इन वेलॉसिटी असेल तर. वेन देर इज अ चेंज इन वेलॉसिटी बॉडी हॅज ऍक्सलरेशन. आणि वेलॉसिटी कधी चेंज होते?
तर एकतर स्पीड चेंज झालं तर किंवा डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी चेंज झाली तर काय होतं, वेलॉसिटी चेंज होते आणि वेलॉसिटी चेंज झाली तर बॉडीला ऍक्सलरेशन असतं. मग या एक्झाम्पल मध्ये किंवा नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय दिसतंय तुम्हाला, की स्पीड जे आहे, स्पीड म्हणजेच काय, स्पीड म्हणजेच मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी, ते काय होते, चेंज होते, बरोबर. त्याचप्रमाणे वेलॉसिटीची जी डायरेक्शन, ती डायरेक्शन सुद्धा कंटिन्युअसली काय होते, तर चेंज होते. म्हणजे इथं दोन्ही गोष्टी चेंज होत आहेत. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आपण काय बघितलं होतं, की फक्त डायरेक्शन चेंज होतं, स्पीड जे होतं ते कॉन्स्टंट राहत होतं. पण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये स्पीड आणि डायरेक्शन दोन्ही पण चेंज होत आहे, बरोबर आहे. त्याचप्रमाणे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये ज्यावेळेस डायरेक्शन चेंज होते, ती डायरेक्शन चेंज झाल्यामुळे वेलॉसिटी चेंज व्हायची आणि वेलॉसिटी चेंज झाल्यामुळे ऍक्सलरेशन होतं आणि ऍक्सलरेशनला आपण रॅडियल ऍक्सलरेशन किंवा सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन असं म्हणत होतो, बरोबर आहे. पण या तर एक्झाम्पल मध्ये दोन्ही गोष्टी चेंज होत आहेत. मग आता बघा, या एका पर्टिक्युलर रिझनमुळे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये दोन टाईपचे ऍक्सलरेशन बॉडीला असतात, दोन टाईपचे ऍक्सलरेशन. बघा, वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज झाल्यामुळे त्या बॉडीला जे ऍक्सलरेशन असणार आहे ते ऍक्सलरेशन हे रॅडियल ऍक्सलरेशन असणार आहे किंवा सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन असणार. बघा मी काय सांगतोय, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये वेलॉसिटी दोन कारणांमुळे चेंज होते, बरोबर आहे. पहिलं कारण आहे सपोज चेंज इन डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी, म्हणून वेलॉसिटी चेंज होते, म्हणून ऍक्सलरेशन आहे आणि ते ऍक्सलरेशन ऑब्विसली असणार आहे रॅडियल ऍक्सलरेशनच, बरोबर. ते जे ऍक्सलरेशन असेल ते असणार आहे रॅडियल ऍक्सलरेशन. ठीक आहे, थोडं इथे या ठिकाणी मी पुसतोय, ठीक आहे. म्हणजेच या ठिकाणी या पार्टिकलला एक ऍक्सलरेशन असेल, रॅडियल ऍक्सलरेशन टुवर्ड द सेंटर असणार आहे, ठीक आहे. हे कोणत्या कारणामुळे, डायरेक्शन चेंज झाल्यामुळे. आणि दुसरी गोष्ट काय चेंज होते बघा, मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी म्हणजे स्पीड पण चेंज होते. मग स्पीड चेंज होते म्हणून वेलॉसिटी पण चेंज होते आणि वेलॉसिटी चेंज होत असल्यामुळे जे ऍक्सलरेशन आहे त्या ऍक्सलरेशनला आपण टँजेन्शियल ऍक्सलरेशन असं म्हणतो. बघा मगाच्याच डायग्राम मध्ये मी काय दाखवलं होतं, की या ठिकाणी स्पीड किती आहे, 20, आणि या ठिकाणी ते स्पीड आहे ते स्पीड किती झालंय, सपोज 30 झालंय. मग या ठिकाणी काय होतं, स्पीड जे आहे ते स्पीड चेंज झालं, पण स्पीड या डायरेक्शन मध्ये चेंज झालंय, स्पीड या डायरेक्शन मध्ये चेंज झालं, स्पीड या डायरेक्शन मध्ये चेंज झालाय, बरोबर आहे. मग स्पीड जर या डायरेक्शन मध्ये चेंज होत असेल, स्पीड जर या डायरेक्शन मध्ये चेंज होत असेल तर ऍक्सलरेशन या डायरेक्शन मध्ये असणार, बरोबर आहे. मग बघा, ऍक्सलरेशन या डायरेक्शन मध्ये असेल, ऍक्सलरेशन या डायरेक्शन मध्ये असेल, ऍक्सलरेशन या डायरेक्शन मध्ये असेल, बरोबर आहे. का ऍक्सलरेशन या डायरेक्शन मध्ये असणार आहे, कारण की या ठिकाणी प्रत्येक इन्स्टंटला ते मॅग्निट्यूड जे आहे ते मॅग्निट्यूड चेंज होत आहे, मॅग्निट्यूड चेंज होते म्हणजे स्पीड चेंज होते, आणि स्पीड चेंज होत असल्यामुळे वेलॉसिटी चेंज होते या डायरेक्शन मध्ये, वेलॉसिटी चेंज होते या डायरेक्शन मध्ये, वेलॉसिटी चेंज होते या डायरेक्शन मध्ये, म्हणून ऍक्सलरेशन आहे ते ऍक्सलरेशन याच डायरेक्शन मध्ये असणार आहे. द ऍक्सलरेशन इज अलॉंग द सेम डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी, बरोबर. आणि त्या ऍक्सलरेशनला आपण म्हणतोय टँजेन्शियल ऍक्सलरेशन, त्याला काय म्हणतो आपण, टँजेन्शियल. का टँजेन्शियल म्हणतोय, कारण की बघा हे टँजेंटच आहे, बरोबर आहे. हे काय आहेत, सर्व टँजेंट आहेत, बरोबर, म्हणून याला आपण टँजेन्शियल ऍक्सलरेशन असं म्हणतो. म्हणून पार्टिकलला, लक्षात ठेवा, या ठिकाणी दोन टाईपचे ऍक्सलरेशन आहेत, एक आहे रॅडियल ऍक्सलरेशन आणि दुसरं आहे टँजेन्शियल ऍक्सलरेशन. टँजेन्शियल ऍक्सलरेशन नेहमी लक्षात ठेवा कसं असणार आहे, तर टँजेन्शियल ऍक्सलरेशन नेहमी त्या सर्क्युलर पाथला टँजेंट, आणि दुसरी गोष्ट रॅडियल ऍक्सलरेशनला ते नेहमी परपेंडिक्युलर असतं. म्हणजे जर पार्टिकल इथं पोहोचला तर रॅडियल ऍक्सलरेशन कुठं असणार आहे, रॅडियल ऍक्सलरेशन या डायरेक्शन मध्ये असेल आणि टँजेन्शियल ऍक्सलरेशन या डायरेक्शन मध्ये असेल, आणि या दोघांमध्ये अँगल नेहमी 90 डिग्री असतो. येत्या लक्षात, पार्टिकल जर इथे पोहोचला तर रॅडियल ऍक्सलरेशन या डायरेक्शन मध्ये असेल आणि टँजेन्शियल ऍक्सलरेशन या डायरेक्शन मध्ये असेल, बरोबर आहे. या गोष्टी लक्षात येत आहेत, बरोबर, ठीक आहे. तर रॅडियल ऍक्सलरेशन कशामुळे आहे, तर चेंज इन डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी, आणि टँजेन्शियल ऍक्सलरेशन कशामुळे आहे, तर चेंज इन मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी. मग हेच पॉइंट आपण इथं लिहूयात, इथं लिहितो मी, इन नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ड्यू टू change in due to change in
direction of velocity, due to change in direction of velocity, body or particle काही म्हणा, has कोणत्या टाईपचं acceleration, radial acceleration. and radial acceleration, बरोबर, radial acceleration आपल्याला माहित आहे AR is equal to V ओमेगा किंवा AR is equal to R ओमेगा स्क्वेअर आहे. अजून एक फॉर्म्युला आहे तो तुम्ही लिहा. ठीक आहे. आणि दुसरं ऍक्सलरेशन, या ठिकाणी पार्टिकलला जे दुसरं ऍक्सलरेशन आहे ते ऍक्सलरेशन कोणतं आहे तर टँजेन्शियल ऍक्सलरेशन. ते कुणामुळे आहे तर चेंज इन मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी. मग इथं लिहू शकतो आपण इन नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ड्यू टू चेंज in magnitude of velocity, the body has tangential acceleration. The body has tangential acceleration. आणि ते tangential acceleration आपण जे लिहितो ते येतं R इंटू अल्फा. R म्हणजे काय, R म्हणजे रॅडियस किंवा रॅडियस वेक्टर, आणि अल्फा म्हणजे आपल्याला माहित आहे, अल्फा म्हणजे काय, अल्फा म्हणजे अँग्युलर ऍक्सलरेशन. कसलं ऍक्सलरेशन, अँग्युलर ऍक्सलरेशन. तर याचं प्रूफ जे आहे ते प्रूफ आपल्याला या ठिकाणी सिलेबस मध्ये नाही दिलेलं, बरोबर आहे, पण हे पाठीमागच्या सिलेबस मध्ये होतं. पण तुम्ही लक्षात ठेवू शकता की टँजेन्शियल वेलॉसिटी जे आहे, बरोबर आहे, ती सॉरी टँजेन्शियल ऍक्सलरेशन जे आहे ते टँजेन्शियल ऍक्सलरेशन त्याचं मॅग्निट्यूड आपण R इंटू अल्फा याच्यावरून काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. पण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे मला वाटतंय तुम्हाला डेफिनेशन लक्षात आली असेल, त्याच्यानंतर त्याचं एक्झाम्पल कळालं असेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये जे दोन टाईपचे ऍक्सलरेशन पार्टिकलला असतात ते दोन्हीच्या दोन्ही ऍक्सलरेशन कोणते असतात तर टँजेन्शियल ऍक्सलरेशन आणि रॅडियल ऍक्सलरेशन, हे पण तुमच्या लक्षात आलेलं असेल. ठीक आहे. तर हा पॉईंट नोट डाऊन करा. मग आपण काय करूया, याच्या पुढचा पॉईंट बघूयात. ओके, आता आपल्याला बघायचं की सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे काय. ठीक आहे. तर हेडिंग लिहा, सेंट्रिपेटल फोर्स. पण सेंट्रिपेटल फोर्स हा पॉइंट बघण्यापूर्वी एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन ज्या वेळेस करतो त्यावेळेला सर्क्युलर मोशन मध्ये येण्यासाठी त्याच्यावरती कोणता फोर्स काम करतो किंवा कोणत्या कारणामुळे बॉडीची सर्क्युलर मोशन होत असते ते रिझन आपल्याला पहिल्यांदा शोधायचं. मग तुम्हाला सेंट्रिपेटल फोर्स आपोआप कळेल. बघा, एक ऑब्जेक्ट स्ट्रेट पाथ मध्ये चालला होता. ठीक आहे. एक ऑब्जेक्ट स्ट्रेट पाथ मध्ये ट्रॅव्हल करत होता सपोज. तर न्यूटनचा पहिला रूल काय सांगतो की जर एखादा ऑब्जेक्ट स्ट्रेट पाथ मध्ये जर ट्रॅव्हल करत असेल तर तो स्ट्रेट पाथ मध्येच ट्रॅव्हल करत राहील. बरोबर आहे, जोपर्यंत त्याच्यावरती एक्सटर्नल फोर्स अप्लाय होत नाही तोपर्यंत. मग हा ऑब्जेक्ट असा चालला होता, मी काय केलं, परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये म्हणजेच त्या वेलॉसिटीला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये एक फोर्स लावला. फोर्स लावल्यामुळे काय झालं, त्या ऑब्जेक्टनं त्याची डायरेक्शन बदलली आणि तो आता या डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल करत राहील. बरोबर आहे. तो या डायरेक्शन मध्ये जोपर्यंत एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत तो असाच जाईल. मग परत एकदा मी परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय केला, त्यानं त्याची डायरेक्शन बदलली, तो या डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल करायला लागला. असं आपण परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये कंटिन्युअसली एक फोर्स काय करत राहूयात, अप्लाय करत राहूयात, म्हणजे आपल्याला काय होतंय ते समजेल. बघा, हा ऑब्जेक्ट इकडे चालला होता. ठीक आहे. एक ऑब्जेक्ट, ठीक आहे, एक ऑब्जेक्ट या डायरेक्शन मध्ये चालला होता. आपण काय केलं, त्या वेलॉसिटीला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये एक फोर्स अप्लाय केला. ठीक आहे. मग काय होईल, हा इकडे चालला होता, तो त्याची डायरेक्शन बदलेल, तो इकडे जाईल आता. ठीक आहे. ही त्याची वेलॉसिटीची डायरेक्शन असेल. ठीक आहे. मग परत काय केलं तुम्ही, परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये या वेलॉसिटीला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये काय केलं, परत एक फोर्स लावला. ठीक आहे. इथं परपेंडिक्युलर आहे, बरोबर, 90 डिग्री अँगल आहे. मग याच्यामुळे काय झालं की फोर्स लावल्यामुळे तो ऑब्जेक्ट इकडे न जाता आता तो त्याची डायरेक्शन बदलेल, तो इकडे जाईल आता. बरोबर, ही त्याची वेलॉसिटीची डायरेक्शन असेल. ठीक आहे. मग तो आता इकडे चाललाय, आपण परत काय करणार, परत एकदा त्याच्यावरती परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये एक फोर्स लावणार. ठीक आहे. अच्छा, याच्यामुळे काय झालं आता बघा, जरा विचार करा. तो ऑब्जेक्ट इकडे चालला होता खालच्या साईडला, आपण फोर्स लावला इकडं,
तो ऑब्जेक्ट काय करेल, त्याची डायरेक्शन परत बदलेल, तो इकडे जाईल आता. बरोबर, तो आता इकडे चाललाय, आपण परत एकदा फोर्स अप्लाय केला. ठीक आहे, बरोबर. मग आता ह्या एक्सटर्नल फोर्समुळे हा ऑब्जेक्ट इकडे न जाता तो आता इकडे जाईल. बरोबर, तो आता इकडे चाललाय, परत मी फोर्स लावला, एक्सटर्नल फोर्स. तर काय होत चाललंय, जरा व्यवस्थित विचार करत जा. की हा ऑब्जेक्ट इकडे चालला होता, आपण फोर्स इकडे लावला, आता तो इकडे न जाता इकडे जाईल. बरोबर, ही त्याची वेलॉसिटीची डायरेक्शन. परत आपण काय केलं, त्याच्यावरती फोर्स अप्लाय केला, एक्सटर्नल फोर्स जो परपेंडिक्युलर आहे. तो ऑब्जेक्ट आता इकडे चालला होता, आपण फोर्स लावला इकडे परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये, त्यामुळे तो इकडे न जाता आता वर जाईल, इकडे जाईल. बरोबर, इकडे. अच्छा, तो आता इकडे चाललाय, तर या डायरेक्शन मध्ये राहील, म्हणून मी परत एकदा 90 डिग्री मध्ये एक फोर्स लावला. ठीक आहे, त्याच्यामुळे काय झालं, आता आता तो इकडे न जाता तो त्याची डायरेक्शन बदलेला आणि इकडे जाईल. तो कुठे जाईल आता, या डायरेक्शन मध्ये जाईल, इकडे जाईल, आणि तो परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येईल. या ठिकाणी काय झालं, जरा विचार करा. काय झालं विचार करा, तो ऑब्जेक्ट परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनला आलाय. तो ऑब्जेक्ट सरळ जाणार होता, पण आपण कंटिन्युअसली काय करत राहिलो, त्याच्यावरती एक फोर्स अप्लाय करत राहिलो. अशा पद्धतीने आपण फोर्स अप्लाय करत राहिलो की तो ऑब्जेक्ट परत एकदा त्याच्या ओरिजिनल पोझिशनला आला. आता हे सर्व पॉइंट्स जर मी जोडले तर काय तयार होईल बघा. हे सर्व जर पॉइंट्स आपण जर जोडले तर आपल्याला असं लक्षात येईल की इथं एक सर्क्युलर पाथ तयार झालाय. काय तयार झालाय, एक सर्क्युलर पाथ. म्हणजे तो ऑब्जेक्ट जो आहे, तो ऑब्जेक्ट इथं सर्क्युलर मोशन करतोय. काय करत राहिलाय, सर्क्युलर मोशन. मग ही सर्क्युलर मोशन कशामुळे तयार झाली, तर ही सर्क्युलर मोशन होण्यासाठी इथं एक फोर्स काम करत होता, आणि तो फोर्स होता सेंट्रीपेटल फोर्स. तो होता सेंट्रीपेटल फोर्स. का म्हणायचं त्याला सेंट्रीपेटल फोर्स, जरा विचार करा की या फोर्सचं जरा ऑब्झर्वेशन करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा जो फोर्स आहे, हा फोर्स टुवर्ड्स द सेंटर आहे. बरोबर, हा फोर्स कसा आहे, हा फोर्स टुवर्ड्स द सेंटर आहे. इथं सेंटर आहे, सेंटर ऑफ दॅट सर्कल. बरोबर आहे, आणि द फोर्स इज ऍक्टिंग टुवर्ड द सेंटर. त्याचप्रमाणे याला आपण रॅडियस पण म्हणू शकतो की नाही. हे काय आहे, रॅडियसच आहे. बरोबर आहे, द फोर्स इज ऍक्टिंग टुवर्ड द सेंटर अँड अलॉंग द रॅडियस. हा जो फोर्स आहे, हा फोर्स टुवर्ड द सेंटर अप्लाय होतोय आणि अलॉंग द रॅडियस सुद्धा आहे. म्हणून त्या फोर्सला आपण सेंट्रीपेटल फोर्स असं म्हणतो. मगाशी मी सेंट्रीपेटल ऍक्सेलरेशन सांगितलं होतं. बरोबर, असं ऍक्सेलरेशन जे ऍक्सेलरेशन टुवर्ड द सेंटर आणि अलॉंग द रेडियस असतं. तसं या ठिकाणी हा जो फोर्स आहे, हा फोर्स काय होतोय लक्षात ठेवा, टुवर्ड द सेंटर अप्लाय होतोय. बरोबर, आणि अलॉंग द रेडियस आहे, म्हणून आपण त्या फोर्सला सेंट्रीपेटल फोर्स असं म्हणतो. म्हणजे इथं एक खूप महत्वाचा पॉइंट आपल्याला कळतोय की कोणताही ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये ज्यावेळेस येतो, त्यावेळेस त्या ऑब्जेक्टला सर्क्युलर मोशन मध्ये आणण्यासाठी एक फोर्स काम करत असतो, आणि तो जो फोर्स आहे, तो फोर्स नेहमी अलॉंग द रेडियस आणि टुवर्ड द सेंटर असतो. म्हणून त्या फोर्सला आपण सेंट्रीपेटल फोर्स असं म्हणतो. येतं लक्षात. जेवढे जेवढे सर्क्युलर मोशनचे एक्झाम्पल आहेत, त्या प्रत्येक एक्झाम्पल मध्ये लक्षात ठेवा, त्या सर्क्युलर मोशन मध्ये त्या ऑब्जेक्टला सर्क्युलर मोशन मध्ये आणण्यासाठी नेहमी एक फोर्स काम करत असतो, आणि तो फोर्स असतो सेंट्रीपेटल फोर्स. येतं लक्षात. अच्छा, मग सेंट्रीपेटल फोर्सची डेफिनेशन आपण कशी लिहिता येईल बघा. द फोर्स which is acting along the radius and towards the center is called सेंट्रीपेटल फोर्स. बरोबर, त्या फोर्सला आपण सेंट्रीपेटल फोर्स असं म्हणतो, कारण की तो फोर्स टुवर्ड द सेंटर आहे आणि अलॉंग द रेडियस आहे. बरोबर, मग तो सेंट्रीपेटल फोर्स जो आहे, त्या सेंट्रीपेटल फोर्सचा जो फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला आहे mv²/r. हा खूप फेमस फॉर्म्युला आहे. त्या सेंट्रीपेटल फोर्सचं मॅग्निट्यूड काढण्यासाठी आपण हा फॉर्म्युला वापरतो, किंवा अजून दोन फॉर्म्युले आहेत. अच्छा, हे एक्सप्रेशन कसं येतंय हे पण मी तुम्हाला सांगणार आहे.
बर, आता याचं एक्झाम्पल सांगता येईल का की सेंट्रिपेटल फोर्स एखादा डे टू डे लाईफ मधलं एक्झाम्पल बघा. सपोज एक एक्झाम्पल सांगतो. स्टोन इज टाईड टू द स्ट्रिंग. एका दोरीला एक दगड बांधलाय सपोज, आणि आपण त्याला काय करतो, गोल फिरवतो. ठीक आहे, सर्क्युलर मोशन होती त्या स्टोनची. मग त्या ठिकाणी तो स्टोन सर्क्युलर मोशन मध्ये येण्यासाठी एक फोर्स टुवर्ड द सेंटर अप्लाय होत असणार आहे, आणि तो फोर्स असणार आहे सेंट्रिपेटल फोर्स. बरोबर आहे. पण मी मगाशी तुम्हाला सांगितलं की सर्क्युलर मोशन मध्ये प्रत्येक एक्झाम्पल मध्ये लक्षात ठेवा, जो सेंट्रिपेटल फोर्स आहे हा फोर्स वेगळाच फोर्स असतो. येतं लक्षात, सेंट्रिपेटल फोर्सचं काम करणारा फोर्स हा वेगळाच फोर्स असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, मी इथं लिहितो, स्टोन इज tied to the string and it is rotated, then necessary centripetal force is provided by tension in the string. बघा, एक्झाम्पल मी इथं लिहिलंय तुमच्या समोर. बघा इथं काय, एक स्ट्रिंग आहे. ठीक आहे, ही स्ट्रिंग आहे आणि इथं एक स्टोन आहे. ठीक आहे, हा स्टोन आहे आणि ही स्ट्रिंग आहे, आणि ही सर्क्युलर मोशन करते. ठीक आहे, हा स्टोन सर्क्युलर मोशन मध्ये आहे सपोज. तर ह्या ठिकाणी ह्या स्टोनची सर्क्युलर मोशन होण्यासाठी टुवर्ड द सेंटर आपल्याला माहिती आहे की सेंट्रिपेटल फोर्स अप्लाय होणं गरजेचंच आहे. त्या सेंट्रिपेटल फोर्स शिवाय हा स्टोन सर्क्युलर मोशन करू शकत नाही. पण प्रत्येक एक्झाम्पल मध्ये लक्षात ठेवा, सेंट्रिपेटल फोर्सचं काम हा वेगळाच फोर्स करत असतो. या ठिकाणी लक्षात ठेवायचं, टेन्शन इन द स्ट्रिंग. लक्षात ठेवा, हा स्टोन आहे आणि या ठिकाणी टेन्शन इन द स्ट्रिंग. बरोबर, टेन्शन म्हणजे काय, तर टेन्शन एक प्रकारचा फोर्सच आहे. बरोबर, त्या दोरीमध्ये क्रिएट झालेलं टेन्शन म्हणजे एक प्रकारचा, लक्षात ठेवा, फोर्सच आहे. मग ते जे टेन्शन आहे, तो जो फोर्स आहे, तो फोर्स सेंट्रिपेटल फोर्सचं काम करत असतो आणि या स्टोनला सर्क्युलर मोशन मध्ये आणत असतो. म्हणजे हा स्टोन ज्यावेळेस इथं येतो त्यावेळेला टेन्शन इन द स्ट्रिंग इकडे अप्लाय होतं. ज्यावेळेस स्टोन इथं येतो त्यावेळेला टेन्शन इन द स्ट्रिंग इकडे अप्लाय होतो. ज्यावेळेस स्टोन इथं येतो त्यावेळेला टेन्शन इन द स्ट्रिंग अपवर्ड डायरेक्शन मध्ये अप्लाय होतो. येते लक्षात, आणि टेन्शन म्हणजेच लक्षात ठेवा या ठिकाणी सेंट्रिपेटल फोर्स आहे. बरोबर आहे. दुसरं एखादं एक्झाम्पल देता येईल का? दुसरं एखादं एक्झाम्पल बघा, या स्टोनच्या ऐवजी मी इथं दाखवतो अर्थ. सपोज ही आहे अर्थ आणि इथं आहे सन. बरोबर, अर्थ रोटेट्स अराउंड द सन. आता अर्थ आणि सन यांच्यामध्ये तर काय दोरी वगैरे काहीच नाहीये, तरी सुद्धा अर्थ सर्क्युलर मोशन करते. बरोबर आहे. मग या ठिकाणी अर्थ सर्क्युलर मोशन करते म्हणजेच याचा अर्थ अर्थ वरती एक सेंट्रिपेटल फोर्स काम करत असणार. तो फोर्स कोणता असेल? तर या ठिकाणी लक्षात ठेवा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कोणता फोर्स? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स सेंट्रिपेटल फोर्सचं काम करत असतो. ज्यावेळेस अर्थ इथून इथे जाते त्यावेळेला लक्षात ठेवा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाइड बाय सन ऑन द अर्थ. सन ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करतो अर्थ वरती आणि आपल्याकडे खेचून घेतो. त्यामुळे अर्थ जी आहे ती तिची डायरेक्शन बदलते आणि इथे येते. बरोबर आहे. या ठिकाणी परत सन काय करतो, आपल्या डायरेक्शन मध्ये काय करतो, सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करतो आणि अर्थला आपल्याकडे खेचतो. अर्थ परत पुढे जाते, परत एकदा सन काय करतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्याकडे लावतो आणि अर्थला आपल्याकडे खेचतो, म्हणजेच तो आहे सेंट्रिपेटल फोर्स. अर्थ परत पुढे जाते. या पद्धतीने सेंट्रिपेटल फोर्स हा कंटिन्युअसली त्या अर्थवरती, प्रत्येक इन्स्टंटला अर्थवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच सेंट्रिपेटल फोर्स कंटिन्युअसली अप्लाय होतो. म्हणून अर्थ काय करत राहते, सर्क्युलर मोशन करते. मग ते एक एक्झाम्पल इथं होऊ शकतं. इथं लिहितो मी, अर्थ rotates around the sun. Earth rotates around the sun. इथे लिहिता येईल, here
नेसेसरी centripetal force is provided by, कोण प्रोव्हाइड करतं सेंट्रिपेटल फोर्स? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. येते लक्षात की प्रत्येक एक्झाम्पल मध्ये, प्रत्येक सर्क्युलर मोशन मध्ये वेगळाच फोर्स सेंट्रिपेटल फोर्सचं काम करत असतो. इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स सेंट्रिपेटल फोर्सचं काय करतोय? काम करतोय. येते लक्षात. मग हे झालं सेंट्रिपेटल फोर्सचं बेसिक गोष्टी की त्याची डेफिनेशन काय, सेंट्रिपेटल फोर्स कसा टुवर्ड द सेंटर अप्लाय होतो आणि अलॉंग द रेडियस असतो, सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला काय, त्याचे काही एक्झाम्पल्स हे तुम्हाला समजून सांगितलं. तर हा फॉर्म्युला कसा येतो ते आपल्याला बघायचं. मग इथं लिहूयात आपण एक्सप्रेशन फॉर सेंट्रिपेटल फोर्स. एक्सप्रेशन फॉर सेंट्रिपेटल फोर्स ते आपण बघूया. ठीक आहे. बर बघा, सपोज एक ऑब्जेक्ट आहे आणि तो ऑब्जेक्ट काय करतोय? सर्क्युलर मोशन मध्ये आहे. ठीक आहे. एक ऑब्जेक्ट आहे या ठिकाणी आणि तो सर्क्युलर मोशन करतोय. ठीक आहे. आता सर्क्युलर मोशन करतोय याचा अर्थ आपल्याला माहिती आहे की टुवर्ड्स द सेंटर काय असतं? तर सेंट्रिपेटल फोर्स अप्लाय होतो. हा कोणता फोर्स असतो? सेंट्रिपेटल फोर्स. बरोबर आहे. अच्छा. आणि या ऑब्जेक्टची जी वेलॉसिटी, ही वेलॉसिटी कुठं असते? या डायरेक्शन. ही लिनियर वेलॉसिटी ते आपल्याला माहिती आहे. म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स आणि लिनियर वेलॉसिटी यांच्यामध्ये परपेंडिक्युलर त्या दोघांमध्ये 90 डिग्री अँगल असणार हे एक आपल्याला कळतं. अच्छा, बरोबर आहे. आता थोडासा विचार करा, या सेंट्रिपेटल फोर्सचं काय करूयात आपण, थोडंसं अनालायसिस करूयात की हा सेंट्रिपेटल फोर्स ज्या वेळेला इकडे अप्लाय होतो त्यावेळेला न्यूटनचा दुसरा रूल काय सांगतो की फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. याचा अर्थ काय की ज्या डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय होतो त्या डायरेक्शन मध्ये ऍक्सलरेशन असतं. मग जर फोर्स या डायरेक्शन मध्ये असेल तर ऍक्सलरेशन पण या डायरेक्शन मध्ये असेल. मग टुवर्ड द सेंटर आणि अलॉंग द रेडियस जे ऍक्सलरेशन असतं ते ऍक्सलरेशन कोणतं असतं? तर ते ऍक्सलरेशन असतं सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन. बरोबर आहे. आताची डायग्राम आठवा. हा पार्टिकल ज्या वेळेला इथं येतो त्यावेळेला सेंट्रिपेटल फोर्स इकडे अप्लाय होतो. पार्टिकल इथं आला की सेंट्रिपेटल फोर्स इकडे अप्लाय होतो. पार्टिकल इथं आला की सेंट्रिपेटल फोर्स इकडे अप्लाय होतो. बरोबर आहे. हा जो फोर्स आहे हा फोर्स टुवर्ड द सेंटर आहे, अलॉंग द रेडियस आहे. आणि फोर्स ज्या डायरेक्शन मध्ये अप्लाय होतो त्या डायरेक्शन मध्ये ऍक्सलरेशन असतं. म्हणजे ऍक्सलरेशन या डायरेक्शन मध्ये, या डायरेक्शन मध्ये, ऍक्सलरेशन या डायरेक्शन मध्ये, म्हणजे ऍक्सलरेशन अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर. हे ऍक्सलरेशन कोणतं? तर हे ऍक्सलरेशन आपल्याला माहिती आहे, हे ऍक्सलरेशन आहे सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन किंवा याला आपण रेडियल ऍक्सलरेशन असं म्हणतो. ते आपण ऑलरेडी शिकलेलो आहे. बरोबर. मग इथं आपण लिहू शकतो हिअर सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू, कसं लिहिता येईल सेंट्रिपेटल फोर्स? फोर्स इज इक्वल टू काय असतं? मास. बरोबर. कुणाचं मास? तर मास ऑफ दॅट पार्टिकल किंवा मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट तो सर्क्युलर मोशन करतोय याचं मास. ठीक आहे. इंटू काय लिहिणार आपण? इंटू सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन. इंटू सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन. बरोबर. ठीक. सेंट्रिपेटल फोर्स आपण लिहूयात असा FCP. बरोबर. मास m इंटू ऍक्सलरेशन, हे सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन आहे किंवा त्याला आपण रेडियल ऍक्सलरेशन असं म्हणतो. रेडियल का म्हणतो कळतंय? कारण की रेडियल ऍक्सलरेशन म्हणजे जे ऍक्सलरेशन टुवर्ड्स द सेंटर आणि अलॉंग द रेडियस असतं. ठीक आहे. फोर्स इकडं म्हणजे ऍक्सलरेशन पण इकडं. अच्छा. बट आपल्याला माहिती आहे की सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन म्हणजेच रेडियल ऍक्सलरेशन, याचे फॉर्म्युले आपल्याला माहित आहेत. काय काय फॉर्म्युले होते? v ओमेगा हा एक पहिला फॉर्म्युला होता. दुसरा फॉर्म्युला r ओमेगा स्क्वेअर असा होता. तिसरा फॉर्म्युला होता v स्क्वेअर अपॉन r. हे काय? तर हे सेंट्रिपेटल ऍक्सलरेशनचे फॉर्म्युले. बरोबर आहे. पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये असताना त्याच्यावरती जे ऍक्सलरेशन असतं ते ऍक्सलरेशन अलॉंग द रेडियस असतं आणि हे त्याचं मॅग्निट्यूड आहे. अच्छा. मग हे सेंट्रिपेटल ऍक्सलरेशनचे जे फॉर्म्युले आहेत किंवा ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू जर आपण इथं टाकल्या तर आपल्याला सेंट्रिपेटल फोर्सचे 3 फॉर्म्युले मिळू शकतात. बरोबर. म्हणजे काय मिळेल आपल्याला? देअरफॉर
सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू, ही व्हॅल्यू आपण इथे टाकली तर एम व्ही ओमेगा असा एक फॉर्म्युला मिळेल. और सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू, ही व्हॅल्यू मी इथे टाकली तर काय एम आर ओमेगा स्क्वेअर असं येईल. किंवा आपण काय लिहू शकतो बघा, सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू हे व्ही स्क्वेअर अपॉन आर, आपण या ठिकाणी जर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर काय येईल फॉर्म्युला एम व्ही स्क्वेअर अपॉन आर असा फॉर्म्युला तयार होईल. बरोबर, मग मगाशी आपण हाच फॉर्म्युला लिहिला होता, सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. ठीक आहे. बट बघा, आपल्याला अजून एक फॉर्म्युला माहिती आहे, ओमेगा इज इक्वल टू काय असते तर 2 इंटू एन. मग जर ओमेगाची व्हॅल्यू जर मी इथं टाकली तर सेंट्रिपेटल फोर्सचा अजून एक फॉर्म्युला तयार होईल. ओमेगाची व्हॅल्यू जर मी इथं टाकली तर अजून एक फॉर्म्युला तयार होऊ शकतो. बरोबर आहे, म्हणजे काय तयार होईल, देअरफॉर सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू एम इंटू व्ही, बरोबर, ओमेगाच्या ठिकाणी 2 हा एक फॉर्म्युला तयार होईल. और सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू काय लिहिता येईल बघा, आपल्याला काय करायचं, या ठिकाणी 2 टाकायचं. सो एम आर 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच काय आलं बघा 4 पाय स्क्वेअर एन स्क्वेअर एम आर. म्हणजे सेंट्रिपेटल फोर्सचा हा एक फॉर्म्युला तयार होऊ शकतो. ठीक आहे. तर सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला कसा येतो आणि तो काय आहे ते आपण इकडे बघितलं. ठीक आहे. आता हा सेंट्रिपेटल फोर्स वेक्टर फॉर्म मध्ये कसा लिहिता येईल, इन वेक्टर फॉर्म हाऊ वी कॅन राईट द सेंट्रिपेटल फोर्स. बघा, सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू मायनस एम व्ही स्क्वेअर अपॉन आर आणि इकडे लिहितो मी आर नॉट. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे याला मी वेक्टर फॉर्म मध्ये लिहिलंय. कसा आलाय जरा बघा, सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू निगेटिव्ह लिहिलंय मी इथं एम व्ही स्क्वेअर अपॉन आर आणि इथं लिहिलंय आर नॉट. निगेटिव्ह साईन का लिहिलं असेल जरा विचार करा. बघा, सेंट्रिपेटल फोर्स टुवर्ड द सेंटर अप्लाय होते आणि सेंटर पासून या डायरेक्शन मध्ये रेडियस वेक्टर आहे. मग रेडियस वेक्टर आणि सेंट्रिपेटल फोर्स हे दोन्ही एकमेकांच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये आहेत, म्हणून इथं निगेटिव्ह साईन. बरोबर, इथं आर म्हणजे काय आलं, रेडियस वेक्टर आहे. बरोबर, मग सेंट्रिपेटल फोर्स आणि रेडियस वेक्टर एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये असल्यामुळे आपण निगेटिव्ह साईन दिले. आणि आर नॉट काय, आर नॉट कॅप काय, इट इज ए युनिट वेक्टर. बरोबर, युनिट वेक्टर हे आपण शिकलोय. The unit vector is always acting in the direction of that particular vector. रेडियस वेक्टर इकडे असेल तर त्याचा युनिट वेक्टर या डायरेक्शन मध्ये असतो आणि युनिट वेक्टरचा पर्पज काय, टू शो द डायरेक्शन. युनिट वेक्टर या डायरेक्शन मध्ये आहे हे दाखवायचं फक्त काम हा करत असतो, म्हणून हे लिहिलंय. सो आर नॉट कॅप इज अ युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ रेडियस वेक्टर. बरोबर, ठीक आहे. मला वाटतं की तुमच्या लक्षात आलं असेल की सेंट्रिपेटल फोर्सचं काय इम्पॉर्टन्स आहे. ते लक्षात, कोणताही ऑब्जेक्ट ज्या वेळेला सर्क्युलर मोशन मध्ये येतो त्यावेळेला त्याला सर्क्युलर मोशन मध्ये आणण्यासाठी सेंट्रिपेटल फोर्स खूप गरजेचा आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, प्रत्येक सर्क्युलर मोशनच्या एक्झाम्पल मध्ये सेंट्रिपेटल फोर्सचं काम करणारा हा वेगळाच फोर्स असतो. काही ठिकाणी टेन्शन आहे, काही ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, तर काही ठिकाणी फ्रिक्शनल फोर्स हा सेंट्रिपेटल फोर्सचं काम करत असतो. ठीक आहे. तर आजचं लेक्चर आपण इथेच थांबतोय. सांगितलेले सगळे पॉइंट्स व्यवस्थित नोट डाऊन करा. ठीक आहे, आणि माझ्या व्हॉट्सअपवरती पाठवा. तोपर्यंत स्टडी करत राहा. ऑल द व्हेरी बेस्ट.